शिव्या हा लाईफचा इसेन्शियल भाग आहे मित्र. दिवसाची सुरुवात मी अंगणाचा वगैरे कचरा काढून केली. सो छान व्यायाम होतो त्याने पण. आणि आता आम्ही चहा घेतोय आणि कॅस्पर पार्लेजीचं बिस्किट खातोय. आज उरलेल्या त्या दांडे 2 राहिलेले त्यांचं शिपणं अजून पण काढायचंय, त्यांना पाणी लावायचंय. झाडांना वाढी मेंटेन करणं म्हणजे एक ते टफ काम आहे ह्या इस्पेशली इन समर टाइम्स. कारण समरमध्ये कायम तुम्हाला सारखं शिपणं काढत राहावं लागतं, सारखं पाणी द्यावं लागत राहतं. त्यामुळे इट्स लिटल टीडीएस बट ठीक आहे, करावं लागेल. सो अजून पण काम आहेत आज थोडीफार. कोकमो वगैरे आता पिकायला लागलेत. कोकमो म्हणजे रातांबा पण म्हणतात आय थिंक त्याला. आणि आमच्या साईडला ह्या बाजूला ह्या पट्ट्यात कोकमो म्हणतात. ती सुद्धा आता पिकायला लागली आहे झाडावर. पिकलेली कोकमो खाली पडतात, ती रोजच्या रोज टिपून आणायची. आणि कच्च्या कोकमाची ओसरी सुद्धा लोक काही खातात, तर ती ओसरी सुद्धा आपल्याला बनवायची. मित्रांनो आता एवढी कोकमं जमलेली आहेत ऑलमोस्ट. आज टिपून आणलेली आहे ती. आणि आता ही फोडायचं काम आहे. ही फोडून वाळत टाकायची आहेत. दॅट शिट. वाडीतली कामधामं आटपून घरी आलो तसे 2 बोके भांडताना दिसले. आता या 2 बोक्यांबद्दल तुम्हाला सांगावं असं वाटतंय. हा जो आहे एक राखाडी कलरचा, तो आहे, त्याचं नाव ठेवलेलं आम्ही भाजू, कारण त्याच्या लहानपणी मिशा भाजल्या होत्या. आणि जो दुसरा दिसतोय तो तर काय आपल्या ब्लॉगचा हिरो आहे कॅस्पर. दोघेही साधारणतः सेमच वयाचे आहेत आणि असेच कायम भांडणटंटे चालू असतात. ते ॲक्च्युली भांडत नाही आहेत, ते तर खेळत आहेत असं काहीतरी आहे. पण यांना बघणं हे सुद्धा एक मजेचा भाग आहे आणि कोकणात एक करमणुकीचा भाग आहे. सो प्लॅन असा आहे की मी आता 1 मिनटं इथनं सावकाश. सो प्लॅन असा आहे की मी आता इथून चाललेलो आहे माझ्या एका मित्राकडे शेजारच्या गावामध्ये, ज्याचं नाव आहे ऋषिकेश केळकर. आणि त्याच्याकडे तो आंब्याचा व्यापारी आहे, त्यामुळे आपल्याला घरच्यासाठी खाण्यासाठीच आंबे पाहिजेत. माझी पण आंब्याची छोटी म्हणजे बाग होती, बागेत आंब्याची झाडं होती, पण आता ती बाग काही वर्षांपूर्वी आमच्या घरच्यांनी विकून टाकल्यामुळे आता आपल्याकडे काही म्हणजे आंब्याचा काही सोर्स नाही आहे. त्यामुळे आता आपण विकतचेच आंबे खातो. सो त्याच्याकडे मी ऑर्डर दिलेली, म्हटलं तुम्हाला पण सगळ्यांना फिरवून आणतो. सो आता मी ॲक्च्युली एका दुसऱ्या मित्राकडे चाललो आहे. तो माझ्यासोबत येतो आहे आंबोलीमध्ये. माझ्या एका दुसऱ्या मित्राला मी घेऊन जाणार आहे, तो पण येतो आहे आंबोलीला. पहिले त्याच्या घरी जायचं आहे, त्याला पिक करायचं आहे आणि मग आंबोलीला जायचं आहे आपल्याला. गावातले लोक माझ्याकडे खूपच वियर्ड नजरेने बघतात आणि नो डाऊट ते बघणार पण, कारण गावात कोणीही हेल्मेट घालून फिरत नाही आणि मी हेल्मेट घालून फिरतोय गावात. पण काय करणार, व्लॉगर्स लाईफ. ॲक्शन कॅमेरा फिरवायचा आहे ना, हाऊस आहे ना, मग चल रे काका चला. दादाला पण जायचं होतं. दादा कधी 7:45 निघालतोय, 9:45 निघाला दादा. ओके. 7:45 निघाला तो हरिहरेश्वर करून 2:45 पुण्यात राडाच. तर मंडळी आता ह्या फाट्यावरून आपण आत जाणार आहोत आणि इथून सुरू होतो. म्हणजे इकडनं आता आंबोली गाव लागतो. आंबोली नाही, आंबवली. आणि इथला मी एक ऑलरेडी ब्लॉग केलेला. किरणचा जो मोठा भाऊ आहे ऋषिकेश, यांच्या सोबत एक इथला ब्लॉग झालेला आहे. त्यांच्या आम्ही शेतामधला एक ब्लॉग केलेला, तो नसेल बघितला जर तुम्ही लोकांनी तर मी आय बटनमध्ये त्याची लिंक टाकतोय, तर नक्की बघा, आवडेल तुम्हाला. खूप असं मस्त सेक्लुडेड लागा वगैरेचे लोकेशन होतं. असं
लागात गेलेलो आम्ही त्यांच्या. नसेल बघितला तर बघा. आंबोली तसं खूप छान गाव आहे, कारण अजूनही खूप जास्त नेचरच्या सानिध्यात. रोज मी हौशेने जिमला जाऊ शकतो. म्हणजे वेट लिफ्टिंगमध्ये भाई फील आहे सर. सो आता आपण आंबोलीत आलेलो आहे आणि केळशीत जिम काढायच्या गप्पा चालल्यात आमच्या. केळशीत खरंच जिम निघायला पाहिजे पण एक, नाही का. हा आंबोलीचं विश्वेश्वर मंदिर आता जाताना दिसेलच. आणि आता आपण चाललोय श्री 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 ऋषिकेश केळकर यांच्या घरी. आई शपथ, बंड्या मला शिव्याच घालेल व्लॉग बघितलं की. पण गावात व्लॉग बनवायचा ना गाडीवरून, म्हणजे हेल्मेट घालून फिरायला लागतं रे. हा तेच समस्या वही है, बट करेंगे भाई, अभी करना ही पडेगा. आपल्या किडा आहे ना, आपल्याला ब्लॉगर व्हायचंय, मग आता करायलाच लागेल. असो. हॅलो, वी आर ब्लॉगिंग. हो जा जा, मी घेतो. कुठे खाली? तिकडेच आहे. अच्छा चला मग. महेश काय खेळायला बाहेर पडलाय की ना. चला. तर आत्ता आपल्याला जे कॅरेक्टर दिसलं गाडीवरती, तेच ते श्री श्री श्री. ह्यांचा आंब्याचा धंदा आहे. छान उत्तम क्वालिटीची आंब्याची फळं अवेलेबल आहेत. ऑल इंडिया डिलिव्हरी करतो आणि मेजरली मुंबई आणि पुण्यामध्ये डिलिव्हरीज होतात. त्याचा पण कॉन्टॅक्ट नंबर मी टाकून देतो इथे ब्लॉगमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकून देतोय. त्याचा इन्स्टा आय डी आणि कॉन्टॅक्ट नंबर. कोणालाही पुण्या आणि मुंबईमध्ये जर तुम्ही बघत असाल आणि त्याला आंब्याची ऑर्डर पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी रेकमेंड करतोय. खूप चांगलं फळ आहे, क्वालिटीचा माल आहे. सो मित्रांनो, बॉक्स घेतलेला आता आणि थोडा वेळ मित्राशी गप्पा मारतो आणि येतोच. बाय द वे, दिस गाय हा आलाय. हा पोरगा आलाय आपल्यासोबत. हाच तो पोरगा, किरण जोशी. ऍटलिस्ट हाय तरी बोल. शिव्या हा लाईफचा इसेन्शियल भाग आहे मित्र. फक्त त्या कंट्रोलमध्ये पाहिजेत, म्हणजे त्यांची किंमत पण राहते. नाही तर काय माहिती, उठसूट माणूस जर एखाद्या वाक्यात शिवी घालायला लागला ना, तर त्या शिव्यांना महत्त्व राहत नाही. एखाद्या माणसाने समजा आता असं असेल की हा माणूस कधी शिव्या देत नाही, पण त्यांनी कधीतरी रागावलाय आणि कोणाला म्हटलं की अरे अमुक अमुक हे असं असं, म्हणजे XYZ शिवी दिलं, तर ती शिवी बोचते. ते शिवीचं महत्त्व झालं. आलं का मंडळी लक्षात? बाय द वे, लोकांना आता आपल्याला थांबूयात. आपण इकडे थांब जरा, ह्याला जाऊ देत. हे आंबोलीमध्ये विश्वेश्वराचं देऊळ आहे. मी इथे पण येऊन गेलेलो. आपल्या एन्शियंट शिवा टेम्पलच्या ब्लॉगमध्ये कव्हर्ड आहे, बघू शकता. तो पण ब्लॉग टाकून देतो आय बटनमध्ये मी. बाकी आता संध्याकाळ झाली, त्यामुळे पटापट घरी पळूयात. कारण काय, गावाकडची भाग आहेत. आपल्याला अति संध्याकाळ झाली की श्वापद दिसू शकतात, जी बघायची काही इच्छा नाही आत्ता. सो आंबे तर घेतलेले आहेत. आता आम्ही दोघंही निघालोय परत केळशीकडे. आंबोली गावात पण आपण परत एकदा येऊयात आणि पूर्ण आंबोली गावाची पण टूर देऊयात. तुम्हाला कोकणातले कोणते कोणते प्रदेश बघायचे असतील तर ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आपण त्या सगळ्यावरती व्हिडिओ बनवू.